त्याला ध्यानात काय काय वेळा कसं होतं, ते विहिरीवरची झाडं उगवली होती ना. हा. पण ध्यानाला बसताना ते काटेल झाड होती समोर. चिमण्यात संध्याकाळी चिवचिवट आवाज ऐकायचा. मग महाराज म्हणायचे बाहेर काठी टोचतील काय म्हणायचे, असं हात फिरवायचे, सगळी काठी करून पडायची. आणि मग त्यांनी तिथे जीवन समाधी घेतली आणि पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं शेवटला. आणि त्याला एकच महाराज म्हणले मोहनी बाबा की पंढरपूरच्या रूपातच तू इथं थांब आता. पंढरपुराची महाराजांची सिंगल पांडुरंगाची मूर्ती आहे ना, तशीच मूर्ती मंगळ्यात आहे त्या मोहनीबाईची समाधी अजून आहे तिथे, जाऊन बघू शकतो, आहे अवेलेबल त्या ठिकाणी. आणि दामाजी पंत आहे समाधी. हा तिथेच आहे. दामाजी पंत समाधी द्यायची. अंगावर काटा यायला लागला त्या गोष्टी सगळ्या ऐकून. ते मंगळवेढ्यात ते संतांची भूमी अति पवित्र त्यांनी केली. आता तिथं एक काशी मंदिर आहे, काशी विश्वेश्वराचं मंदिर 12व्या शतकातलं. 7 फूट लांब आणि 3 फूट उंचीची महादेवाची पिंड आहे. तर महाराज ते मंदिरात जाऊन ध्यानस्थ बसायचे थोड्या वेळ. आणि तिथंच एक त्या महादेवाची विहीर म्हणून मोठी विहीर आहे. त्या विहिरीत उतरायचे आणि त्यात ते भुयार होतं. त्या भुयारातनं महाराज कृष्ण तळ्यापासून निघायचे. काय सांगताय? अजून ते भुयार आहे. तरुण पिढीनं मशाल घेऊन गेल्या, भोंगे आल्यापासून पुढे गेले नाहीच गेले. कृष्ण तळ आहे. तळ्यामध्ये एक कृष्णाचं मंदिर आहे. ते कृष्ण मंदिरात बाहेर महाराज यायचे वर. म्हणजे आता कृष्ण मंदिर आहे, जाऊ शकते त्या आत खाली आहे. कृष्ण मंदिर मध्ये खोदकाम करताना ते बरेच अवशेष लागले. मग तिथे पलीकडे कटक बनवतो. त्या काट्या मंदिर ते सगळं वनात त्यांचं सगळं वाचलं राहायचं. आणि ते भुयार अजून आहे त्या ठिकाणी, ते बंद आहे. अवघडच आहे. आता काय पडलं सगळं. स्वयंभू महादेवाची पिंड आहे. आणि ते काय केलं, त्या मंदिराचं तिथे वेळा मुस्लिम स्थळा राजवट होती ना, बेगम राणी होती म्हणून बेगमपूर नाव पडलं. माचलून बेगमपूर याच्यामध्ये फक्त नदी आहे. तर महाराज जायचं होतं, माचलूरवरनं बेगमपूरला जायचं होतं. तर त्या मंदिराच्या नदी वाहते आहे आणि त्यावेळेला महापूर होता आणि महाराजांना पलीकडे जायचं होतं. म्हणून महाराजांनी पलीकडच्या लोकांना नावानं ओरडले. ते म्हणले इथं नदीला लय ओढ असते, महाराज नाव चालत नाही. भीमा नदीला जास्त ओढ असते ना. मग बरं म्हणले. महाराजांनी एक टाळी वाजवली, पाण्यावर चालत पलीकडे गेले. मग बेगमपूरला गेले. मग बेगमपूरवर मोहोळ माचलूर. मोहोळमध्ये 6 महिने थांबले महाराज. माचलूर, मोहोळ